महाराष्ट्र दिन भाषण. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण अत्यंत अभिमानाचा दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. 1 मे महाराष्ट्र दिन. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली. हा दिवस आपल्या राज्याच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि संघर्षाचा प्रतीक आहे. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यासाठी अनेकांनी मोठा त्याग केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून मराठी भाषिक लोकांनी एकत्र येऊन स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आवाज उठवला. या चळवळीत अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र महाराष्ट्रात अभिमानाने जगत आहोत. त्यामुळे हा दिवस आपल्याला त्यांच्या त्यागाची आठवण करून देतो. महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास दिला. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यासारख्या संतांनी समाजाला योग्य मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध झाली. महाराष्ट्राची ओळख फक्त इतिहासापुरती मर्यादित नाही, तर ती कला, साहित्य, उद्योग आणि शिक्षणातही अग्रगण्य आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे, शेतकरी आणि कामगार यांच्या कष्टामुळे राज्य प्रगतीच्या मार्गावर आहे. आपल्या राज्याची संस्कृती ही खूप वैविध्यपूर्ण आहे. गणेशोत्सव, गुढीपाडवा, दिवाळी यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. लावणी, तमाशा, पोवाडा यासारख्या लोककला महाराष्ट्राची शान आहेत. आपल्या मातृभाषेचा, मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपली ओळख आहे. मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभलेला आहे. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक रत्ने या मातीत जन्माला आली. 1 मे हा दिवस कामगार दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरा साजरी करणारी राजकीय भाषणे आणि परेड हा दिवसाचा महत्त्वाचा भाग असतो. मित्रांनो, महाराष्ट्र दिन साजरा करताना आपण फक्त इतिहास आठवून थांबू नये, तर आपल्या जबाबदाऱ्याही ओळखल्या पाहिजेत. आपण चांगले नागरिक म्हणून आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करणे, स्वच्छता राखणे, शिक्षण घेणे आणि इतरांना मदत करणे ही आपली कर्तव्ये आहेत. आजचा दिवस आपल्याला एकत्र येण्याचा आणि आपल्या राज्यावर प्रेम व्यक्त करण्याचा आहे. चला, आपण सर्वजण मिळून महाराष्ट्राला अधिक प्रगत, सुंदर आणि सक्षम बनवूया.